नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि आता वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारांचं नाव यादीत असल्याची खात्री करण्यासाठी धडपड करताना दिसतोय. नव्या मतदारांच्या नावाची नोंदणी करण्यासाठी उद्याची अखेरची तारीख आहे. मात्र तत्पूर्वी आता मतदार यादीतल्या घोळांवरनं आरोपांची राळ उठवली जाते. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधनं मतदारांची नावं गायब झालेत आणि या सगळ्याला भाजप आणि शिंदे जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय. तोंडावर आलेल्या निवडणुकीत पराभव दिसत असल्यामुळे हा रडीचा डाव खेळला जात असल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय. मात्र या आरोपात खरंच किती तथ्य आहे? मतदार यादीमधल्या बोगस मतदारांचा मुद्दा गंभीर आहेच, मात्र त्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली वैध मतदारांची नावं खरंच गायब होत आहेत का? अशी नावं गायब होणं हे कुणाच्या पथ्यावर पडतंय? विरोधकांचे केवळ हे आरोपांचे घाव होत आहेत की खरंच इथे सत्ताधारी रडीचा डाव खेळतायत? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे विनायक आंबेकर, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार थोड्याच वेळात चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि राजकीय पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अतुल होवाळे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी सुरुवातीला विरोधकांनी आरोप काय केलेत ते ऐकूया. परवा निवडणूक जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला पारदर्शक निवडणूक पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे असं निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपला माहित आहे की आम्ही हारतोय, भाजपच्या सोबतच्या पार्ट्यांना वाटतं की आम्ही हारतोय आणि म्हणून हा रडीचा डाव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये करण्याचं पाप ही लोक करतात आहे. अरे दम असेल ना तुम्हाला, आमोर सामोर लढा ना. हे रडीचा डाव करून तुम्ही जे जिंकण्याचा प्रयत्न करताय, महाराष्ट्र माफ करणार नाही या भाजपला आणि त्यांच्या सोबत्यांना. डबल संभाजीनगर मध्य आणि सिल्लोड अशा दोन मतदारसंघात एकाच वेळी 47,000 नावं आहेत. निवडणूक आयोगाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रारी केल्यानंतर सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. सत्ताधारी पक्षाचे तिथे स्थानिक आमदार मंत्री यांच्या प्रभावाखाली अशा पद्धतीनं निवडणूक अधिकारी काम करतात. अशा प्रकारची स्थिती सगळीकडे आहे. एकाचं नाव एका शाळेत, दुसऱ्याचं नाव दुसऱ्या शाळेत, तिसऱ्याचं नाव कुठल्या तरी शासकीय कार्यालयात, चौथ्याचं नाव म्हणजे 5 एका घरातली 5 माणसं हे वेगवेगळ्या केंद्रावरती मतदान करायला जातात. कुठली पद्धत आहे? हा मतदानाची टक्केवारी पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने घेतलेली चाल आहे की काय? म्हणजे जगामध्ये 100% मतदान होत चाललंय आणि आपल्या इथं 50, 55, 57 कारण तुमची निवडणूक यादी आधीच बरोबर नसते. सुरुवातीला मी जाईन हनुमंत पवार यांच्याकडे. हनुमंत पवारजी, आता नाना पटोले यांनी केलेला आरोप आपण ऐकला. त्यांनी फॉर्म 7चा दाखला दिला की फॉर्म 7चा वापर करून कशा पद्धतीने बेकायदेशीरित्या नावं घुसवली जात आहेत, काढली जात आहेत किंवा एकूणच यादीतले घोळ हे होत आहेत कसे? म्हणजे एवढे आरोप जर तुम्ही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडे बोट दाखवून करतायत तर हे नेमके होत आहेत कसे? नाही, हे असे घोळ होत आहेत असं बिलकुल नाहीये. हे घोळ सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादानं निवडणूक आयोग ठरवून करत आहे. अतिशय जबाबदारीने आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, सर्व विरोधी पक्ष नेते असतील, आम्ही स्वतः प्रवक्ते असो, आम्ही हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो की निवडणूक आयोग सत्ताधाऱ्याच्या दबावाने मतदार याद्यामध्ये घोळ घालतोय. हे उघड आहे. 7 नंबरचा आता बघा, आजपासून बरोबर 1 महिन्याने 20 नोव्हेंबरला आपण मतदानाला सामोरे जाणार आहोत. 12 कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र आपला, 9-9.5 कोटी मतदार आहेत. त्याची यादी तुम्ही 1 महिना अगोदर पण अपडेट करू शकत नाही. तुम्ही आता 29 तारखेच्या आत नवीन यादी देणार आहात. तुम्ही आता नावं वगळणार आहात. तुम्ही नवीन नावं मध्ये घालणार आहात. तुम्ही मतदार केंद्र आम्हाला नव्याने सांगणार आहात. तुम्ही फोटो आयडी आम्हाला नव्याने देणार आहात. हा खेळ 2 महिने अगोदर करायला निवडणूक आयोगाला वेळ नव्हता. महाराष्ट्राच्या निवडणुका नियोजित आहेत, डोळ्यासमोर आहेत, आता हे माहीत नव्हतं. असं असताना नवीन मतदार नोंदणी करण्याच्या नावाखाली नम्रताजी, मी ज्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून येतो तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आज आमच्या नेत्यांचं शिष्टमंडळ जाऊन भेटलं.
50 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल करायला आम्ही लावले, निवडणूक आयोगानं स्वतः नाही केले. आमच्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी, गाव लेवलच्या कार्यकर्त्यांनी मतदार यादीमध्ये आमच्या तालुक्याशी, गावाशी, मतदाराशी संबंध नसलेल्या लोकांची नोंदणी आमच्या लोकांनी उघड पाडली. निवडणूक आयोगाचा BLO काय करतो तिथे? त्याची जबाबदारी असते. मतदार यादीमध्ये नाव वगळायची प्रोसेस आहे, नाव दाखल करायची प्रोसेस आहे. ते सगळं बाजूला ठेवून ज्यांचा गावाशी संबंध नाही, जे गावात लोक नाहीच आहेत, आपल्या भागात कधीच नव्हते, अशा लोकांची नावं तुम्ही नोंदवून घेताय. त्यांचे नकली आधार कार्ड, नकली रहिवासी प्रमाणपत्र घेताय आणि ऑनलाईनच्या नावाखाली तुम्ही आमच्या डोळ्यामध्ये धुळफेक करताय. निवडणूक आयोगानं निवडणूक घोषित करताना सुद्धा जो खेळ खेळला, हे लहान लेकराला पण सांगायची गरज नाही नम्रताजी. आता सकाळी 11 वाजता 7 आमदारांचा शपथविधी होतो आणि 3:30 वाजता निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स होते. 12 वाजायच्या अगोदर तुम्ही त्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर सरकारच्या 50 महामंडळाच्या याद्यांच्या प्रमुखांची नेमणुका केल्याची नावं टाकता. तुम्ही सरकारी योजना, 1,500 पेक्षा जास्त सरकारी योजना निवडणूक आयोगाला आम्हाला विरोध करावा लागला, निदर्शनास आणून द्यावं लागलं की आचारसंहिता झाल्यानंतर या घोषणा केलेल्या आहेत. कुठं आहे निवडणूक आयोग? कुठलीही संवैधानिक शिल्लक आहे का? खेळायचाच असेल सामना तर देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांना जनतेच्या मैदानात सामना करा ना. ठीक आहे, विचारूया आपण विनायक आंबेकरांना विचारूया. बंद करावं. निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांची बटीक होऊ नये. विनायक आंबेकरजी, या आरोपांवर काय स्पष्टीकरण आहे? एक तर यांना त्यांचा स्वतःचा पराभव सपशेल दिसायला लागलेला असावा, म्हणून आत्तापासून त्या पराभवाची कारणं, जे कायम निवडणूक आयोग हे एक मोठं कारण त्यांच्यासाठी असतं. आपण हरियाणामध्ये पण पाहिलं, तिथे तर हे काँग्रेसचे प्रवक्ते एवढ्या टोकाला गेले की त्याचं चार्जिंग किती होतं त्या मशीनचं, त्याच्याप्रमाणे रिझल्ट निघतो. एवढा मोठा शास्त्रीय शोध त्यांच्या प्रवक्त्यांनी लावला होता त्या दिवशी. त्यामुळे हे खोटे आरोप आहेत सगळे, आणि हे खोटे आरोप आत्तापासून सुरू केले तर पुढे जे आपला काही पराभव होणार आहे त्यावेळेला आपल्या मालकांना काहीतरी तोंड दाखवता येईल असं यांना वाटतं. पण नाना पटोले यांना अशी जी काही हुडी भरलेली आहे, मी हुडहुडी सुद्धा म्हणणार नाही, हुड्डा हुडी भरली, म्हणजे आपला पुढे हुड्डा होणार आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ते असे दमदार आरोप करतायत आणि जे आरोप सगळे खोटे आहेत. बर, मी अतुल होवाळेंकडे जाईन. अतुल होवाळेजी, याच्यामध्ये आता खरंच चुकीची नावं घुसवली जात आहेत का? वैध नावं आहेत ती बाहेर काढली जातात का? तपासाचा भाग आहे. एका वाक्यावर आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, ते म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी जे बोललंय, मतदानाचा टक्का घटवण्याचा प्रयत्न याद्वारे होतोय असं त्यांचं वक्तव्य होतं. असं जर खरंच घडत असेल, मतदानाचा टक्का घटवण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते कुणाच्या पथ्यावर पडतं? आजवरचा प्रेसिडेंस काय सांगतो? नाही, नम्रता, मुळात विचार करायला हवा आहे की लोकशाहीचा उत्सव आहे निवडणूक मध्ये, आणि निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं घोषणेच्या वेळीच सांगितलेलं की आम्हाला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे, आम्ही वेगवेगळ्या सुविधा देतोय, घरून मतदान करता येईल ज्येष्ठ नागरिकांना वगैरे, अशा काही गोष्टी आहेत ज्या चांगल्याही केलेल्या आहेत मतदान करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेसाठी निवडणूक आयोगानं. पण मुळात हाही विचार केला पाहिजे की ही सगळी जी प्रक्रिया आहे जी राबवताना किती कष्ट घ्यावे लागतात, किंवा ती प्रक्रिया कोणत्या धोरणातून जाते, किंवा त्यासाठी काय अवलंब केला जातो. आता आज आरोप केलेले आहेत की नावं घुसवली जात आहेत किंवा आमच्या मतदारांना वगळलं जात आहे. तर मुळात प्रश्न हा आहे की तुमचे मतदार, आमचे मतदार, ते कोणत्याही पक्षाचे असू देत, विरोधकांचे असू देत किंवा सत्ताधाऱ्यांचे, हे तुम्ही ठरवणारे कोण की तो माणूस तुम्हालाच मतदान करेल किंवा त्याचं नाव वगळलेलं आहे. हा क्रायटेरिया इथं नाही बसत. काही चुका झालेल्या असतील निवडणूक आयोगाकडून, पण हे राजकीय द्वेषापोटी जे आरोप केले जातात, मला नाही वाटत की यामध्ये तथ्य असेल. आणि मतदानाच्या टक्केवारीचा तुम्ही इथे उल्लेख केला तर कायमच निवडणूक आयोग असू दे, मग तो राज्य निवडणूक आयोग असू दे किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असू दे, तो मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीच प्रयत्न करतो. ती कधीच कमी होण्यासाठी निवडणूक आयोग कधीच प्रयत्न केले नाहीत आणि तो कधी करणारही नाही असं मला वाटतं. बर, हनुमान पवारजी, बोगस मतदारांचा टक्का, वाढता टक्का मतदान यादीमधला हा चिंतेचा विषय आहे. याच्यामध्ये मग परत बांगलादेशी मतदारांचा मुद्दा आलेला आहे, याच्यामध्ये परत जे मृत्युमुखी पडलेले आहेत असांचा मुद्दा आहे. बरेच जणांचे पत्ते बदललेले असतात, 2-2 ठिकाणी त्यांची नावं येतात किंवा 2 ठिकाणी दिसली की त्यांचं नाव संपूर्णपणे उडवून टाकलं जातं. ह्या मतदारांचे मुद्दे सुद्धा आहेतच की?
नम्रताजी, खरं म्हणजे आपण गांभीर्यानं चर्चा केली पाहिजे. इतकं आंबेडकर साहेबांनी आणि आता पत्रकार महोदयांनी ज्या मोगमपणे बोलले, मी अक्षरशः या दोघांच्या मांडणीचा मी पुरेपूर त्यांचा आदर ठेवून मी त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की मी जो आरोप केला, हंगरगा नावाचं गाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, कलेक्टर सचिन ओंबाशे जे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, ह्या पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे, जे आता निवडणूक आयोगाची बाजू घेत होते, आनंद वाटला, निवडणूक आयोग आपल्या सगळ्यांचा आहे, त्यांनी त्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना संपर्क करावा आणि विचारावं की 50 गुन्हे दाखल करण्याची का वेळ आली तुमच्यावर. त्या गावातल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जर त्या नोंदणीवर आक्षेप घेतला नसता तर निवडणूक आयोगानं ती प्रक्रिया पूर्ण केली होती. विचारायचं नाही निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोग म्हणजे काय ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेली अशी कोणती यंत्रणा आहे? ते जर चुकत असतील तर त्यांना जाब विचारणं, ह्याला कसं राजकारण म्हणू शकता तुम्ही? मी आज ही सगळी चर्चा झाल्यानंतर माझ्या गावामधल्या जो BLO आहे, ग्रामसेवक मॅडम आहे, त्यांना फोन करतोय दिवसभर झालं की तुम्ही 7 नंबरचे फॉर्म घेऊन किती लोकांची माझ्या गावातली, माझ्या मतदार यादीमधले नावं वगळली मला माहिती द्या. ग्रामसेवक बाई बोलायला तयार नाहीयेत. कोणाचा दबाव आहे त्यांच्यावर? तुम्ही नवीन नोंदणी कोणती करताय आम्हाला माहिती द्या. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, मतदार आहोत. एक यामध्ये माझा प्रश्न यादीमध्ये तुम्हाला असा आहे, माझं तुम्हाला complete प्रश्न होऊ द्या. असा आहे, माझं नाही, तेच complete. तुम्ही जो मुद्दा म्हणताय त्याला धरूनच माझा प्रश्न आहे. माझं पण नाव लोकसभेच्या वेळेला इलेक्शनच्या यादीमध्ये नव्हतं. बरं, मला कोणी अप्रोच झालाय का कुठच्या पक्षाचा, मी कुठच्या पक्षाला मत देईन हे मी उघड केलेलं आहे का? अजिबात नाही. माझं एक मत तिथून गायब झाल्यामुळे कुठल्या पक्षाला होईल? बरं, तुम्ही सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवताय. माझा मतदारसंघ आहे ठाणे, ठाण्यातनं तर सत्ताधारींचा खासदार निवडून आलेला आहे. अशा ज्या गोष्टी आहेत, माझी एकच फक्त प्रोसिजर मी चेंज केली होती मागचा निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्ये, की माझा पत्ता बदललेला होता आणि त्या बदलानंतर माझं नाव त्या निवडणूक यादीतनं निघालं. हा टेक्निकल ग्लिच असू शकतो अशा निष्कर्षापर्यंत मी आले. इलेक्शन कमिशनकडे तक्रारी वगैरे करून झालेल्या आहेत त्या सगळ्या. पुन्हा माझं नाव सुद्धा यादीमध्ये आलेलं आहे. अशा गोष्टी पण असू शकतातच की प्रत्येक वेळेला इलेक्शन कमिशन डोळे झाकून सगळं काही करत असेल. अशा गोष्टीवर का थांबायचं? म्हणजे ग्रामसेवक, तहसीलदार आणि तिथले कोणी संबंधित अधिकारी असतील, हे सगळे ते ठरवून नावं घुसवतात आणि ठरवून नावं उडवतात. ह्या निष्कर्षापर्यंत तुम्ही कसे आलात? अगदी योग्य प्रश्न विचारला तुम्ही नम्रताजी. याची चर्चा झाली पाहिजे. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जबाबदारीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून धाराशिव, उस्मानाबाद जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आरोप करतो की माझ्या मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाच्या लोकांनी ठरवून 50 नावं बोगस नोंदवली आणि ती आम्ही उघडकीस आणल्यानंतर गुन्हे दाखल त्यांना करणं भाग पडलं. निवडणूक आयोगानं त्यांची टेक्निकल जी सगळी प्रोसेस आहे ती पूर्ण करावी. ती आमच्या सांगण्यावर किंवा सत्ताधाऱ्याच्या सांगण्यावर करू नये हीच आमची अपेक्षा आहे. पण तुम्ही बोगस नावं नोंदवताना तुमची लोक नोंदणी करून कशी घेतात? तिथं का गरज आहे आम्ही लक्ष ठेवण्याची? ती तुमचं घटनादत्त कर्तव्य आहे, त्यासाठी तुम्ही पगार घेताय. तुमच्यावर या देशाच्या लोकशाहीचा डोलारा अवलंबून आहे. याची जाणीव त्यांना का नाही? का जाणीव असून कोणाच्या दबावाखाली, सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली ते हे करतायत? 50 नावं एका मतदार यादीमध्ये 800 ते 1000-1200 लोकांची यादी असते. गाव खेड्यामध्ये सगळी लोक एकमेकाला माहित असतात. असं असताना अनोळखी लोक 50 तुम्ही नोंदवताय आणि अनेक गावामध्ये हे होतंय. आता आम्ही शोधतोय, BLO ला संपर्क करतोय. BLO म्हणतायत आम्हाला बोलायचा अधिकार नाही. त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला गावामध्ये नाव कोणाचं घालायचं आणि काढायचं याचा अधिकार दिलेला आहे. त्यांना बोलावं ना, इतकी नावं यादीत आली, ही नावं विचारूया आपण आंबेकरजी, याच्यावर काय स्पष्टीकरण आहे? जर एका गावातल्या 1000-1200च्या एका मतदार यादीत जर 50-50 नावं अशी बोगस येत असतील तर हा काय प्रकार समजायचा? मिलीभगत आहे का प्रशासकीय अधिकारी आणि इतर कोणी जे प्रयत्न करतायत त्यांची? बेसिकली आपण इलेक्शन कमिशनची प्रोसिजर जी आहे ती इतकी फ्लॉलेस आहे हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. कुणीतरी मतदानातला माझं नाव नोंदवा असं पुराव्यासहित, कागदपत्रांसहित, ज्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, फोटो आहे, सगळी माहिती आहे, असं दिल्याशिवाय कुणाचंही नाव कोणीही, तो BLO असो, RRO असो किंवा ARO असो, कोणीही त्याच्यामध्ये ते करू शकत नाही. हनुमंत पवार तेच सांगतायत की त्यांच्या गावाचं त्यांनी जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की 50 लोक ही बोगस होती आणि हे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनाला आणून दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केलेत. तोपर्यंत सगळे मूग गिळून गप्प होते किंवा दिव्याखालचा अंधार होता. असं आहे की ते जे 50 नावं त्यांनी नोंदवली त्याचे कागदपत्र तिथे असणार, त्याचा अर्ज असणार, मतदार नोंदणी करा माझी म्हणून, त्याला कागदपत्र असणार, त्याला आधार कार्ड असणार, सगळ्या गोष्टी असणार, त्याचा फोटो असणार. त्यामुळे हे बोगस आहेत असं जर यांना माहिती आहे तर त्यांनी कंप्लेंट केली, त्याच्यावर इलेक्शन ऑफिस कार्यवाही करेल.
आता हे काही इलेक्शन ऑफिसनी केलं, BLOनी केलं, उपसरपंचानी केलं, सरपंचानी केलं, ग्रामसेवकीनी केलं आणि हे सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून केलं. हा सगळा जो वेडेपणा आहे ना तो त्यांनी सोडून द्यावा. भारतामध्ये संविधानाप्रमाणे त्याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे जर कारभार चालतो तर त्या पद्धतीमध्ये अर्ज स्वीकारण्याची एक पद्धत आहे, नाव नोंदवण्याची एक पद्धत आहे, नाव काढून टाकण्याची फॉर्म 7 द्वारे एक पद्धत आहे. या सगळ्या पद्धती इलेक्शन कमिशनच्या ऑनलाईन आहेत, त्याचं डिजिटाइज रेकॉर्ड आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची चौकशी होऊ शकते आणि ती चौकशी करून ती नावं काढून टाकण्याचा अधिकार जो आहे तो तिथला जो ARO आहे, रजिस्ट्रेशन ऑफिसर, असिस्टंट रजिस्ट्रेशन ऑफिसर, त्याला आहे. BLOला हा अधिकार नाही. BLOनी फक्त प्राथमिक कामं करायची असतात. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. आम्ही तुम्हाला उत्तरदायी नाही, तुम्ही AROला भेटा. त्याप्रमाणे त्यांनी भेटून ते काम करून घ्यावं. याच्यामध्ये कुठलीही गोष्ट चूक नाही. सत्ताधारी पक्षाचा काही संबंध नाही. ज्यांनी अर्ज केला त्यांना पकडून तुम्ही खुशाल फौजदारी गुन्हे दाखल करा. अतुल होवाळेजी, आता हे आहे महाराष्ट्राचं इलेक्शन. तुम्ही अनेक इलेक्शन्स अशी ग्राउंड मधनं बघितलेली असतील की तिथे प्रत्यक्षात काय चालतं आणि सगळं काही धुतल्या तांदळासारखं असतं. या आपल्या एकदम भोळसट समजुतीमध्ये आपण राहूया नको. तर हे जे आता उल्लेख केलेला आहे फॉर्म 7चा अवैध वापर करून मतदार याद्यांना चाळण लावली जाते, या आरोपात तुम्हाला कितपत तथ्य वाटतंय? नम्रता, ज्या पद्धतीनं ज्या तळमळीनं काँग्रेसचे प्रवक्ते इथं सांगत होते की असं केलंय आम्ही, तसं केलंय, त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या आक्षेप घेतलाय तो बरोबरच आहे, त्याच्यात काही हे नाहीये. पण याच्यावरती निवडणूक आयोग जो घटनात्मक आहे तो कारवाई करेलच. पण मुळात मुद्दा हा आहे की ज्यावेळी ग्राउंडला जातो किंवा ग्राउंडची परिस्थिती असते त्यावेळी ज्यावेळी मतदार यादीत एखादं नाव आपण दाखल करतो त्यावेळी तिथे पुरावे द्यावे लागतात, जसे की आधार कार्ड आहे, त्यांच्या वयाचा दाखला आहे, ते कुठे राहतात, रहिवासी, या सगळ्या गोष्टींची चौकशी करूनच मगच त्या मतदार यादीत नाव दाखल केलं जातं. आणि ते म्हणतात की 50 लोकांची नावं तिथं बोगस दुसऱ्या पक्षांनी किंवा त्यांच्या संगनमताने दाखल केली. तर मुळात मुद्दा हा आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की जी 50 नावं आहेत ती त्याच पक्षाला मतदान करतील किंवा ती तुम्हालाच मतदान करतील, या तथ्यापर्यंत तुम्ही कसं काय पोहोचू शकता? प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे आणि दुबार नावही असतात मतदार यादीत, कारण आपण जगातील सगळ्यात मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात राहतो, तिथं लोकशाहीचा उत्सव आहे. तर काही टेक्निकल ग्लिच हे येतातच, असं नाहीये की टेक्निकल ग्लिच येत नाहीत. काही दुबार नावं असतात, काही याद्यांमध्ये घोळ झालेला असतो, कधी मतदान केंद्र चेंज झालेले असतात. तर याचा अर्थ असा नाही की पूर्ण प्रक्रियाच कोलमडलेली आहे किंवा ती प्रक्रियाच खराब आहे. या तथ्यापर्यंत पोहोचणं पूर्णतः चुकीचं आहे. आणि जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याचं पत्रकार म्हणून मी सांगतो की अशा राजकीय घटना घटत असतात. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे करत असतात, आरोप प्रत्यारोप हे होत असतात. या नवीन गोष्टी नाहीयेत महाराष्ट्रासाठी, किंवा ईव्हीएम वर ज्या पद्धतीने आरोप होतात ते काही नवीन गोष्टी नाहीयेत महाराष्ट्रासाठी किंवा देशाच्या निवडणूक आयोगासाठी. पण ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचं कौतुकही करावं लागेल इथं, ज्या पद्धतीने त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी चांगल्या सोयी सुविधा केलेल्या आहेत. एवढं. हनुमंत पवारजी, सरसकट इलेक्शन कमिशनकडे बोट कसं दाखवायचं? संवैधानिक संस्था आहे ती आणि आपण त्या संस्थेकडे बोट दाखवतोय. उद्या तुम्ही भाजपकडे बोट दाखवलं याच आरोपांनी तर भाजप बोट झटकणार आहे. भाजपा, भारतीय जनता पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, याच्यात नो डाऊट. कुठलाही राजकीय पक्ष जातो, निवडणूक निर्णय अधिकारी कुठलाही राजकीय पक्ष जाऊ शकतो कुठल्याही स्तराला निवडणूक जिंकण्यासाठी. आकड्यांचं गणित आहे ना ते. माझा मी जबाबदारीने सांगतो की बोगस याद्या तयार करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, त्या जिल्ह्यातले आणि राज्य निवडणूक आयोग हा सहभागी आहे का, असा आम्ही प्रश्न विचारतो. निवडणूक आयोगाने सिद्ध करावं ना. आता मी टेक्निकल सांगतो, आम्ही वर्षातून किमान 5 वर्षामध्ये 7 निवडणुका आम्ही लढतो. लोकसभा लढतो, विधानसभा लढतो, ग्रामपंचायत लढतो, जिल्हा परिषद, पंचायत समिती लढतो, सोसायट्या लढतो, कारखाना लढतो, जिल्हा बँका लढतो. त्यामुळे निवडणुकांचं राजकारण, मतदार यादी आणि त्याची नोंदणीशी आम्ही लहानपणापासून खेळत आलेलो आहे. 1,1200च्या यादीला एक कर्मचारी असतो ज्याला 60-70 हजार लाख रुपये पगार असते.
त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला निवडणूक आयोगानं लादून दिलेली जी एक पद्धत आहे त्याचं फक्त त्यांनी पालन करावं एवढं आमचं म्हणणं आहे. मी ज्या गावातलं हंगरगा नळ नावाचं गाव आहे उदाहरण सांगतो, तिथं हे सगळे रहिवासी प्रमाणपत्र बोगस दिले गेले. रहिवासी प्रमाणपत्र बोगस कोण देतंय? आधार कार्ड बोगस दिले गेले, फोटो नकली आहेत, नावं नकली आहेत, ज्यांचा गावाशी संबंध नाही. याच्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं आम्ही सांगायची वाट बघायला हवी होती. काँग्रेस पक्षानं तक्रार केल्यानंतर बोगस नावं निघणार आहेत. माझा याच्यावरच आणखीन एक प्रश्न आहे हनुमंत पवारजी. निवडणूक आयोग वाट बघतोय माझा याच्यावरच एक प्रश्न आहे. तुमच्या गावाचं एक उदाहरण धरून चालूया आपण की तिथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काहीतरी अंडर हँडेड टॅक्टिक्स केलेली असेल. रॅकेट आहे मोठं. मी उदाहरणासाठी गृहीत धरून चालते. रॅकेट सक्रिय आहे. माझा आरोप नाहीये त्या अधिकाऱ्यांवर, पण समजा जर तुम्ही म्हणताय त्यामध्ये तथ्य असेल असं आपण धरलं, तुमचा एक मतदारसंघ, आता दुसरा मतदारसंघ असेल, तिथे कदाचित जो आमदार असेल विद्यमान तो तुमच्याच पक्षाचा असेल, तुमच्याच मित्र पक्षांचा असेल, मग तिथे सुद्धा अशा जर गोष्ट घडल्या असेल तर त्यासाठी तुम्ही भाजपकडे बोट दाखवणार की तुम्हाला असा दावा करायचा की दिल्लीमधनं मोदी आणि अमित शहानी चक्र फिरवली आणि कुठल्या तरी गावामधल्या एका छोट्याशा ग्रामपंचायतीमधल्या 1000 याच्या यादीमध्ये 50 नावं अमित शहानी घुसवली, असा दावा करताय का तुम्ही? कारण तुम्ही म्हणताय तसं राज्यामध्ये थोड्याफार फरकाने सगळीकडे परिस्थिती तीच असू शकते. आम्ही अतिशय जबाबदारीने प्रेस कॉन्फरन्समध्ये आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं, आदरणीय नानाभाऊ पटोले असतील, खासदार देसाई साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, ह्यांनी जबाबदारीने सांगितलं. किमान आपल्या आपल्या भागातल्या 10-20 मतदारसंघाचं त्यांनी उदाहरण दिलं. आव्हाड साहेबांनी दिलेलं उदाहरण त्यांच्या मतदारसंघातलं आहे. विजय वडेट्टीवार साहेबांनी जे एक आयडेंटिटी कार्ड दाखवलं निवडणूक आयोगाने दिलेलं, तो कार्यकर्ता शरद पवार साहेबांच्या काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्याचा फोटो वेगळा आहे, त्याचं नाव वेगळं आहे. मतदारांच्या एका घरातल्या मतदारांची फोड करायची, वेगवेगळ्या केंद्रावर टाकायचं, मतदार यादीमधून नावं वगळायची, बोगस मतदार नोंदवायचे आणि जे मतदार आहेत ऑलरेडी त्यांची नावं त्यांना न विचारता काढायची. हा घटनाद्रोह आहे आणि तो निवडणूक आयोग करतोय याचा आमचा संताप आहे. आमचं म्हणणं नाही भाजपा करतोय का एकनाथ शिंदे करतायत का अजित पवार करतायत, आमचं म्हणणं नाही. आमचं म्हणणं निवडणूक आयोग घटनेच्या विरोधामध्ये का वागतो? एखादा माणूस जिवंत असताना आणि त्यानं माझ्या यादीतलं नाव काढू नको म्हणलं असताना त्याचं नाव का काढलं जातं? हा गुन्हा आहे, हा घटनाद्रोह आहे. पण मग तुम्ही आरोप करताना थेट भाजपकडे बोट दाखवताय. मुद्दा असा आहे की इलेक्शन कमिशनने जर हे सुधारावं तर इलेक्शन कमिशनकडे दाद मागितला पाहिजे. रडी चढाव भाजप खेळताय असं कसं काय म्हणता तुम्ही? मग मी याच्यामध्ये कुणालाही प्रोटेक्ट करत नाहीये. माझा फक्त प्रश्न आहे ते लॉजिकल निवडणुका घोषित तुम्हाला. अगदी भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाचा पिंजऱ्यातला पोपट केला आहे. हे जे काही सुरू आहे ते सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानं सुरू आहे, याचे आमच्याकडे पुरावे आहेत. सकाळी 11 वाजता तुम्ही 7 आमदारांचा शपथविधी घेताय आणि 3:30 वाजता तुमची निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स होते. ह्याच्यामधले लागे बांधे लहान लेकरांना नाही कळतील. हे भाजपच्या सांगण्यावरून सुरू आहे. ठीक आहे. अहोवाळजी, शेवटची 30 सेकंद. नावं गायब झालेली आहेत यादीमधनं, हे नक्की या क्षणाला निष्कर्ष काय काढायचा? राजकारण काय आहे यामागचं, त्याचं भाषांतर करता येईल का? राजकारण एवढंच आहे की सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचे हे आरोप आहेत. मला नाही वाटत की निवडणूक आयोग अशा पद्धतीने काम करेल की एका पक्षाला फेवरेबल कोणती यादीमध्ये नावं की 50 नावं किंवा 5000 नावं टाकेल आणि तिथलं पूर्ण ते गणितच त्या मतदारसंघाचं फिरेल किंवा काही तिथं गडबड होता येईल. निवडणूक आयोग आपल्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करतोय, तो चांगल्या पद्धतीने निवडणुका घ्यायचे प्रयत्न करतोय, तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सत्ताधारी आणि विरोधक ही निवडणूक 20 तारखेपर्यंत असे आरोप प्रत्यारोप हे होणारच आहेत. महाराष्ट्राला काही हे नवे नाहीये, पण मतदारांनी सुद्धा यावर विचार करायला हवा की ज्या पद्धतीनं आपलं नाव आहे का नाही, उद्या शेवटची तारीख आहे, ती जाऊन परत एकदा चेक करावी. अगदी खरंय. आणि तुम्ही जे म्हणताय तेच बरोबर आहे की सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप होत राहतील. त्यामध्ये कोण कुणाकडे बोट दाखवतंय, कुणाचे आरोपांचे घाव, कुणाचे रडीचे डाव, हे सगळं होत राहणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी तुमचं नाव जर मतदार यादीमध्ये नसेल तर ते नोंदवण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. मतदानाचा हक्क जर आपल्याला बजावायचा असेल आणि अशी सगळी ही राजकीय पोपटपंची किंवा राजकीय गुंतागुंत जर सोडवायची असेल तर आपल्याला मत द्यायला हवं. आणि त्यासाठी त्या यादीमध्ये आपलं नाव नसेल तर ते नक्की उद्याच्या दिवसामध्ये जाऊन तुम्ही ते नोंदवा. ऑनलाईन नोंदवायची सुद्धा सोय आहे. सगळी माहिती तुम्हाला जवळच्या केंद्रावरती मिळून जाईल. हे या घडीचं सगळ्यात महत्त्वाचं काम आपण करायला हवं. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथे शमलेला आहे. ताज्या बातम्यांचा ओघ सुरूच राहील.